औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागोठणे शहरात सध्या सार्वजनिक ठिकाणांना मद्यपींनी आपले लक्ष केले आहे। येथील हायस्कूलच्या पुलावर दररोज रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शिस्त पार कोलमडली आहे। शहरातील मोकळ्या जागा, आंबा नदीवरील घाट आणि आता थेट शाळेच्या पुलावर मद्यपींचा वावर वाढला आहे। पुलावर पडलेला बाटल्यांचा खच आणि सिगरेटची पाकिटे हे पुरावा आहेत की रात्रीच्या वेळी येथे कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही। हायवे आणि रेल्वे ट्रॅकच्या वर असलेला हा पूल सुरक्षित प्रवासासाठी बांधला असला तरी सध्या तो मद्यपींसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे हा गुन्हा असतानाही नागोठण्यात हे प्रकार सर्रास सुरू आहेत। शाळेच्या भिंतींना लागूनच मद्यपींच्या टोळ्या बसत असल्याने शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागत आहे। या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सोसायटीच्या परवानगीशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून पोलिसांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले। नागोठणे पोलिसांनी या वाढत्या उपद्रवाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। केवळ पुलावरच नव्हे तर शहरात जिथे जिथे असे अड्डे निर्माण झाले आहेत तिथे मद्यपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। नमस्कार, आपण नागोठणे येथील गुरा अग्रवाल विद्यामंदिर नागोठणे येथे आलेलो आहोत। इथे येण्याचं कारण असं आहे की आपण बघतो या हायस्कूलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे दारू पिणारे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येत असतात। आपण बघतो की त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिजवर ते दारू पित असतात। आपण इथे बाजूची शाळा आहे, त्या शाळेमध्ये पाहिलं तर तिथे CCTV कॅमेरा नसल्या कारणाने तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात काचेंचा ढीग पडलेला आपल्याला दिसतो। आपण काही शिक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, इथल्या मुख्याध्यापकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, पण संस्थेच्या नियमाप्रमाणे ते संस्थेला विचारल्याशिवाय बोलू शकत नाही, म्हणून आपण थांबलेलो आहोत। तरी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तोंडी पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की या इथे काही जे लोक दारुडे आहेत ते दारू पिऊन सर्व काचा वगैरे टाकत असतात। खरं तर शाळेच्या जे इथे दारूचा हे कचरा पडल्या कारणाने याच्यावर विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो, तसेच सामाजिक सुद्धा मोठे हानी होऊ शकते आणि त्या दृष्टीने आपण या संस्थेने त्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे। परंतु संस्था कशा पद्धतीने पाहते येणाऱ्या काळामध्ये आपण बघूया। थोड्याच दिवसामध्ये आपल्याला त्यांनी असं आश्वासन दिलं की आपण लेखी स्वरूपात या संदर्भात आपण तक्रार करणार आहोत, तसेच आपण संस्थेला सुद्धा कळवणार आहोत। त्यानंतर आम्ही तुमच्या समोर येऊ असं त्यांनी आपल्याला कळवलं आहे। तुर्तास एवढंच, धन्यवाद। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे।